मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. अनधिकृत गावठी पिस्तल बाळगणाऱ्या एकाच्या तासगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. या मोठ्या कारवाईत सातारा जिल्ह्यातील मेढा येथील तरुणाला तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मयुरेश सुरेश गोरे असे तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तासगाव येळावी रस्त्यावर सापळा लावून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पिस्तलसह एक जिवंत काडतूस असा 76,000चा मुद्देमाल जप्त केलाय. तासगाव येळावी रोडवर पोलिसांनी सापळा लावून अनधिकृत गावठी पिस्तल बाळगणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत सातारा जिल्ह्यातील मेढा येथील मयुरेश सुरेश गोरे याला तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 75,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत केले आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सूरज राजाराम जगदाळे यांना 5वा मैल परिसरात एक तरुण संशयास्पदरित्या शस्त्र घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुरुवारी 26 मार्च रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी येळावी रोडवर सापळा लावला. दरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या मयुरेश सुरेश गोरे वय 21 राहणार मेढा तालुका जावळी जिल्हा सातारा याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 75,000 रुपये किमतीचे पिस्तल आणि 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले. या प्रकरणी पोलीस शिपाई सूरज जगदाळे यांनी फिर्याद दिली असून यामागे मोठे रॅकेट आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. जिओ मराठी, ते धडक